धावपट्टीवरचा वेग, हवेत झेपावणारी शरीरं आणि विजयाची जिद्द उराशी बाळगून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले चिमुकले खेळाडू असे काहीसे उत्साहवर्धक चित्र आज कोपरगावच्या SSGM कॉलेजच्या मैदानावर पाहायला मिळाले। अहमदनगर डिस्ट्रिक्ट ॲथलेटिक असोसिएशन आणि SSGM कॉलेज कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय सब ज्युनियर मैदानी स्पर्धा 2026चा भव्य शुभारंभ शनिवारी मोठ्या उत्साहात झाला। कोपरगाव शहरात पहिल्यांदाच राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा आयोजित करण्यात आल्याने कोपरगावचे नाव राज्यस्तरावर चमकणार आहे। स्पर्धेचे उद्घाटन SSGM कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर माधव सरोदे यांच्या हस्ते पार पडले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक असोसिएशनचे सचिव सतीश उचित उपस्थित होते। या प्रसंगी शिवछत्रपती पुरस्कार विजेते डॉक्टर प्राध्यापक सुनील जाधव आणि रंगनाथ डागवले, अहिल्यानगर जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अरुण चंद्रे, कॉलेजचे उपप्राचार्य घनश्याम भगत, बंडेराव तराळ, निलेश मालपुरे, विशाल पवार, सुनील कदम, SSGM महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक सुनील गोसावी, मकरंद कोराळकर सर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। सदर कार्यक्रमाच्या प्रारंभी दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली। आजच्या युगात मोबाईल गेममध्ये गुंतलेली पिढी आणि अशा परिस्थितीत मैदानी खेळांचे महत्त्व कमी होत आहे। या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांनी खेळाच्या आवश्यकतेवर प्रकाश टाकला। मैदानी खेळ मुलांमध्ये शिस्त, वेळेचे नियोजन आणि हार न मानण्याची वृत्ती निर्माण करतात। मोबाईल आणि स्क्रीनच्या जगात मुलांचे शारीरिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी ॲथलेटिक्स हा सर्वोत्तम पर्याय आहे। 14 वर्षांखालील वयोगटातील या स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील टॅलेंटला राज्यस्तरावर ओळख मिळण्यास मदत होईल। अशा स्पर्धांमुळेच भविष्यातील ऑलिम्पिक वीर घडत असतात। कोपरगावच्या भूमीत खेळाडूंना मिळणारी ही संधी त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरेल, असा विश्वास अनेक उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला। महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून आलेले 14 वर्षांखालील खेळाडू मैदान गाजवणार असून शनिवार आणि रविवार असे 2 दिवस हे क्रीडा संकुल खेळाडूंच्या कौशल्याने दुमदुमणार आहे। प्राचार्य माधव सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा सचिव सुनील गोसावी व त्यांची संपूर्ण टीम स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेत आहे। स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी खेळाडूंसोबत पालकांनीही मोठी गर्दी केली होती। मैदानावर असलेल्या या चैतन्यमय वातावरणामुळे कोपरगाव शहर पूर्णपणे क्रीडामय झाले। आणि एक राज्यभरात जे आहे ते SSGMचं नाव पोहोचणार आहे। या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे। काय सांगाल, काय तुमची प्रतिक्रिया? खरं तर कोपरगाव तालुका हा खऱ्या अर्थानं यामधले जे क्रीडा विद्यार्थी जे होते SSGM महाविद्यालयामध्ये, याचा जर इतिहास बघितला 1965 पासून, तर यामध्ये विविध खेळाडू यामधनं निर्माण झालेले आणि ते उच्च पदीय काम करत आहेत। त्यांना कोणा छत्रपती पुरस्कार असतील, कोण सचिव आहेत, कोण अध्यक्ष आहेत आणि कुठेतरी असं वाटलं की माझे विद्यार्थी जे आहेत त्यांना ही संधी का उपलब्ध करू नये। त्यांनी प्रपोज ज्यावेळेस राज्यस्तरीय एखादी ऑर्गनाईज आपण जर करत असेल तर तो कुठेतरी आमच्या नवीन विद्यार्थ्यांसाठी एक उपक्रम फार महत्त्वाचा ठरेल आणि या उद्देशानं या राज्यस्तरीय सब ज्युनियर मैदानी स्पर्धा अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक असोसिएशन असेल यांच्या वतीनं आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स जे आहेत आदरणीय सचिव साहेब, त्याचे अचल साहेब यांनी आम्हाला ही संधी दिली आणि खऱ्या अर्थानं मला ह्या कोपरगाव तालुका क्रीडा स्पर्धा या ठिकाणी आपलं क्रीडा संकुल आहे, परंतु कुठेतरी ते संकुलही लवकर व्हावं आणि प्रत्येक विद्यार्थ्याला त्या ठिकाणी संधी मिळावी आणि खऱ्या अर्थानं इथे येणारा जो विद्यार्थी जो आहे तो आपल्या म्हणजे प्रायमरी स्टेजमधनं, कारण 14 वर्षाच्या खालील हे विद्यार्थी आणि हीच संधी खऱ्या अर्थानं त्याला मिळते, हे मैदान त्याला मिळतंय आणि तो भावी पिढीसाठी नक्कीच राज्यस्तरीय असेल, देश पातळीवरती आणि आंतरराष्ट्रीय ज्या स्पर्धा होत असतात कुठेतरी तो खेळाडू एक निर्माण होईल, अशी ह्या SSGM कॉलेज महाविद्यालयाची एक अपेक्षा आहे आणि ही स्पर्धा घेण्याचं एक तेवढंच उद्दिष्ट माझ्या डोळ्यासमोर होतं आणि त्यानुसार मला सर्व सहकार्यांनी या ठिकाणी अतिशय शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध सर्वांनी मदत केली। त्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक या महाविद्यालयाच्या वतीनं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो। आज या ठिकाणी राज्यस्तरीय सब ज्युनियर मुलं आणि मुली या स्पर्धा होत असताना खरं तर आम्हाला ज्यावेळी महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक असोसिएशननी परवानगी दिली स्पर्धा घेण्याची, तर त्यानंतर या स्पर्धा अनेक जणांनी सांगितले की नगर शहरात व्हाव्यात, परंतु आमचा एकच मानस होता की या शहरात तर कायम स्पर्धा होतच असतात,
परंतु या स्पर्धा जर समजा आपण तालुक्याच्या ठिकाणी जर दिल्या तर निश्चितच ग्रामीण भागातील खेळाडूंना याच्यापासून पाहून निश्चित उत्साह वाढेल आणि त्या ठिकाणी एक चांगलं वातावरण क्रीडा क्षेत्राचं तयार होईल या उद्देशाने आम्ही कोपरगावमध्ये SSGM या महाविद्यालयात या स्पर्धा घेण्याचं ठरवलं आणि या स्पर्धा घेण्याचे ठरल्यानंतर आम्ही या कोपरगावमध्ये आल्यानंतर चंद्रे सर आणि सरोदे सरांशी चर्चा केली आणि त्यांनी कुठल्याही आडेवेळे न घेता या स्पर्धा घेण्याला आम्हाला परवानगी दिली. खरं तर या मैदानावर या स्पर्धा भरवायच्या अतिशय कठीण काम होतं. तसं म्हणजे ग्राउंड होतं परंतु या वेळ कमी होता आणि या स्पर्धा होतील कर अशी शक्यता असताना सुद्धा आम्हाला चंद्रे सर, सरोदे सर आणि सरोदे सरांनी त्यांच्या कॉलेजचा पूर्ण स्टाफ दिल्यामुळं या स्पर्धा आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने आज तुम्ही पाहत आहात अतिशय चांगल्या पद्धतीने या स्पर्धा पार पाडल्या जात आहेत. इथेच असेल. ॲथलेटिक्स म्हणजे त्याला मदर ऑफ स्पोर्ट्स म्हणतात. बिकॉज ॲथलेटिक्स शिवाय कोणताही इव्हेंट आपण करू शकत नाही. नाही तुम्ही क्रिकेट खेळू शकता, क्रिकेटमध्ये पण धावायला लागतं, फेकायला लागतं. नाही तुम्ही व्हॉलीबॉल करू शकता, त्याच्यात पण जम्प करायला लागतो. म्हणून ॲथलेटिक्सला आपण मदर ऑफ स्पोर्ट्स म्हणतो. तर ह्या सबज्युनियरमध्ये आपण फक्त मुलांना एन्जॉय करायला देतो. ह्याला आम्ही खऱ्या रीतीने कॉम्पिटिशन म्हणून कन्सिडर करत नाही. कॉम्पिटिशन करतात, मुलांना एक हाऊसवाईफ ते करतात, पण आय वॉन्ट देम टू एन्जॉय. हे जे ज्युनियरचे सबज्युनियरचे मुले आहेत अंडर 8, अंडर 10, अंडर 12 आणि अंडर 14. सो आय वॉन्ट देम टू एन्जॉय. डिस्ट्रिक्ट ॲथलेटिक्स असोसिएशनची टीम आहे, त्यांनी कॉम्पिटिशन स्टार्ट होण्याच्या पूर्वी कंप्लीट अरेंजमेंट कंप्लीट केले होते. रात्रभर ते काम केले असेल मला वाटतं आणि आय एम रिअली थँकफुल टू देम. अँड यू विल सी हिअर, तुम्ही बघाल तुम्ही इकडे की इव्हेंट 1 मिनिट पण लेट होत नाही. जर 10 वाजताचा इव्हेंट आहे तर 10 वाजता बरोबर स्टार्ट होतोय आणि पेरेंट्स आणि चिल्ड्रन आणि डिस्ट्रिक्ट असोसिएशन फार कॉपरेट केलं आहे. ह्याच्याबद्दल त्यांचा पण मी आभार मानतोय. थँक्यू व्हेरी मच. आज या सब ज्युनियर स्टेट लेवलच्या मॅचेस SSGM महाविद्यालयाच्या मैदानावर होत आहेत. हे वास्तविक पाहता आम्हा सर्व माजी खेळाडूंसाठी खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. याच मैदानावरती आम्ही खेळत असताना आताच राजाभाऊ कोकणेंनी सांगितलं, कवळकरांनी सांगितल्याप्रमाणे गेली 3-4 वर्ष चॅम्पियनशिप याच मैदानावरती घेतली. तेव्हा इतक्या सुविधा नव्हत्या, फॅसिलिटीज नव्हत्या. पण आज हे पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने ही जी मुलं इथं आलीत ही खूप भाग्यवान आहेत की त्यांना इतक्या चांगल्या फॅसिलिटीज दिल्या. म्हणजे महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशन असेल, अहिल्यानगर ॲथलेटिक्स असोसिएशन असेल आणि संधी रयत शिक्षण संस्थेच्या SSGM महाविद्यालयानं उपलब्ध करून दिली. त्यामुळे ते एक विशेष माझ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे. आणि मला खात्री आहे हे वातावरण, ही स्पर्धा हे पाहिल्यानंतर भारताचे भविष्यातले खेळाडू या ठिकाणी घडणार आहेत, ऑलिम्पिकचे खेळाडू घडणार आहेत, यात तीळ मात्र शंका नाही. आणि या महाविद्यालयाची संधी विषय पाहता आता उचित सर म्हणाले की त्यांनी खूप म्हणजे धन्यवाद कॉलेजला दिले. बट आय विल थँक मिस्टर उचित सर फॉर गिविंग दिस अपॉर्च्युनिटी टू आवर कॉलेज अँड टू आवर एंटायर टीम फॉर कंडक्टिंग दिस मॅचेस ओव्हर हिअर. सो वन्स अगेन आय विल थँक मिस्टर उचित सर, Mr. Jadhav sir, Dinesh Bhalerao, and all the members of this association for giving this fantastic opportunity to us to conduct these matches. Thank you. Jai Hind, Jai Karma.